उपदेशक अध्याय 6 मी भूतलावर एक अनिष्ट पाहिले. ते मनुष्यावर मोठ्या बोजासारखे असते. ते हे, कोणा मनुष्यास देव धनसंपत्ती व प्रतिष्ठा ही एवढी देतो की त्याला सगळे काही मनसोक्त मिळते, काही कमी पडत नाही, तरी देव त्याला ते भोगू देत नाही, ते परकाच भोगितो. हेही व्यर्थ व एक मोठी विकृतीच होय. कोणा मनुष्यास 100 मुले झाली व तो बहुत वर्षे जगला, त्याच्या आयुष्याची वर्षसंख्या मोठी असली तरी त्याचा जीव सुखप्राप्तीने समाधान पावला नाही, त्याचे उत्तर कार्य झाले नाही, तर अशा मनुष्यापेक्षा मृतपिंड पुरवला असे मी म्हणतो. कारण तो शून्यावस्थेत येतो व अंधकारात नाहीसा होतो. त्याचे नाव अंधकाराने व्याप्त राहते. त्याप्रमाणेच सूर्य त्याला दिसला नाही की कळला नाही, म्हणून ह्याला त्या दुसऱ्या मनुष्यापेक्षा अधिक शांती प्राप्त होते. हजारांच्या दुप्पट वर्षे जगूनही त्याने काही सुख भोगिले नाही, तर त्यात काय अर्थ? सर्व एकाच स्थानी जातात ना. मनुष्याचे सर्व परिश्रम पोटासाठी आहेत, तरी त्याच्या जीवाची तृप्ती म्हणून होत नाही. मूर्खापेक्षा शहाण्याला काय अधिक लाभ होतो? त्याप्रमाणेच जो दीन असून लोकात कसे वागावे हे जाणतो, त्याला तरी काय लाभ? मन इकडे तिकडे धावू देण्यापेक्षा तुझ्या दृष्टीसमोर असलेल्या गोष्टीत सुख मानणे बरे. हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय. जे काही झाले आहे त्याला पूर्वीच नाव दिले होते. मनुष्याचे काय होणार हेही पूर्वीच माहीत असते. त्याजहून जो समर्थ, त्याच्याशी त्याला झगडता येणार नाही. व्यर्थतेची वृद्धी करणाऱ्या अशा बहुत गोष्टी आहेत. त्यापासून मनुष्याला काय लाभ? मनुष्य आपल्या निरर्थक आयुष्याचे छायारूप दिवस घालवितो. त्यात त्याला काय लाभ होतो ते कोणास ठाऊक. मनुष्याच्या पश्चात भूतलावर काय होईल हे त्याला कोणाच्याने सांगवेल?